जय शिवराय मित्रांनो. आता ब्लॉग डायरेक्ट गाडीवर स्टार्ट आहे. आता आपल्याला जायचं होतं थोडंसं पंढरपूर यात्रा करण्यासाठी आणि बरेचसे तुळजापूर तिकडे आणि आळंदी परत असे बरेचसे रायगड आणि कुठं जाणार आहे तर तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये कळून जाईल पुढं. त्याला तर आपण चाललेलो आहे. आता आपल्याला मित्र नेण्यासाठी आला होता. आपण चाललेलो गावात. चला भेटतो तुम्हाला आता गावात गेल्यावर. बघा तर आपली मित्रमंडळ आपण चाललोय. हे बघा आपली गाडी आली. चला तर आपण लवकर लगेच निघणार आहे इथून थोडे 5-10 मिनिटात. आपला बम मामासाठी सगळे वेटिंगला होते आता लोक, पण बम मामा आले लगेच निघले. आला बघा तर पहिला स्टॉप आपला पैठण मध्ये. आपण चालू थोडं सामान आणण्यासाठी. सामान घेऊन लगेच पैठणला दर्शनासाठी जाणार आहे. सगळे आपले पुढं मित्र आहेत आणि आपण पाठीमागं चाललो. काहीतरी गाडीचं सामान घ्यायचं, गाडी तिकडे लावून दिली. बघा तर बघा तर आपण आलोय देवगडमध्ये. आणि देवगडमध्ये वातावरण बघ कसं आहे. ही आपली गॅग मस्त देवगडला दर्शन घेण्यासाठी चालू बघायला. आणि आपला गणा मस्त निवांत बघा. गणपती म्हणतो गाड्या दाखवा संपला विषय. आता भोजनालयमध्ये एकदा इकडं भोजनालय बरं का ना, लय भारी जेवण भेटतो. बाय देवगड आलेलो, देवगडचं दर्शन बिर्शन घेऊन आता बघू शकता आपले मित्रमंडळ लागले आता दर्शनासाठी. संस्थामध्ये आलेले असते. फेसबुक लाईव्ह करायचं काय. दर्शन घेऊन आपण आलतो खाली. आपण इकडे नदीमध्ये फोटो काढण्यासाठी आलतो. फोटो काढले आणि चाललो आता वरती. आणि आता वरती चाललोय देवगडकडं. बघू शकता देवगडचं किती मोठं हे मंदिर. आणि आतमध्ये तिकडं पण पाठीमागं पण मंदिर आहे. फक्त ते समोरचा एरिया आहे. हे बघा कमान तर तिकडंच राहिली आणखी. आणि इकडं पण बघायसारखं भरपूर आहे. चला आपण चाललोय गाडीकडे. सगळेजण गेले गाडीकडे. मीच एकटा पाठीमागं राहिलेलं आहे. आणि आपण लगेच चाललो आता गाडीकडे. इथून इकडं पार्किंग आहे सगळी त्या कमानी लोक. आणि तिकडं पलीकडं कमानच्या पलीकडून पण पार्किंग आहे. हा एरिया किती मोठा आहे. चला तर आपण चाललो आता देवगडचं दर्शन झालेलं आपल्याला. आपण चालले दुसरीकडे. बघू शकता आता आपण आलेलो आहे शनी शिंगणापूर इथे दर्शन घेण्यासाठी. बघा शनी शिंगणापूरचं मंदिर आहे. बघू शकता ते समोर शनी शिंगणापूरचं हे देवस्थान आहे. आपण आलो दर्शनासाठी इथं. चला आपण चाललो दर्शनाला. तर आपण आता शनीचे दर्शन घेऊन चाललेलो आहे. समोर पोरं चालते त्यांच्या पाठीमागं गाणं मी चालतोय. आणि हे आपला गाणं काय गाणं मी चाललो आता.